आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। आज मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं। या शिबिरासाठी आम्ही आवर्जून माननीय आमदार साहेब आणि माननीय डी साहेब आणि त्याचबरोबर इतर मान्यवर यांना आमंत्रित केलेले होते। यांनी येऊन मार्गदर्शन केलेले आहे आणि अद्ययावत नमो नेत्र संजीवन कार्यक्रमांतर्गत अद्ययावत यंत्रसामग्री ज्यामध्ये इन्स्टॉल केलेली आहे, असं नेत्र विभाग ओपीडी मध्ये त्यांच्या हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटन केलेलं आहे। आणि आजपासून नेत्र संजीवन कार्यक्रमामध्ये डोळ्याची इत्थंभूत तपासणी संबंधित वैद्यकीय अधिकारी, संबंधित नेत्ररोग तज्ञ यांच्याकडून विशेष तपासणी होऊन त्यांना पुढील उपचारासाठी ऑपरेशन म्हणा किंवा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणा अशी सगळी सोय उपलब्ध होणार आहे। आणि त्याचबरोबर या स्वस्थ नारी सशक्त परिवार हा 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत होणारा जो अभियान आहे, या अभियानामध्ये ज्या ज्या लाभार्थी येतील त्या सर्वांची तपासणी सर्वांगाने होणार आहे। म्हणजे सर्व तपासण्या म्हणजे कोणताही डिसीज असू जा, असंसर्गजन्य आजारामध्ये हायपरटेन्शन, डायबिटीस, कॅन्सर हे दुर्गम आजार सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये तपासणी करून उपचार करणार आहोत। त्याचबरोबर टीबी सारख्या आजाराचे पण याच्यामध्ये निदान होणार आहे, उपचार होणार आहेत। त्याचबरोबर वॅक्सिनेशन सुद्धा होणार आहे। आणि हे सर्व तपासणी केलेले लाभार्थी यांना पुढे फक्त ह्या 15 दिवसाच्या सेवा पंधरवड्यातच नाही तर दुरुस्त होईपर्यंत आपण कार्यक्रम घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर एक विशेष बाब म्हणजे नमो नेत्र संजीवन या कार्यक्रमामध्ये साकीब गोरे देवाभाऊ या योजनेतून लाभार्थ्यांना चष्म्याचे वाटपही करण्यात आलेले आहे। मोफत चष्मे आणि मोफत शस्त्रक्रिया नमो नेत्र संजीवन हा कार्यक्रम हा स्वस्थ नारी सशक्त परिवार यामध्ये मर्ज करून आम्ही हा यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जय हिंद, जय भारत। कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे, काय सांगाल, कशा प्रकारे कार्यक्रम आहे आणि महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? हा जो अभियान राबवलेला आहे हा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राबवलेला आहे। हा केंद्र शासनाचा कार्यक्रम आहे आणि ह्यात 12 वर्षाच्या वर ज्या मुली आहेत किंवा ज्या गरोदर माता आहेत, स्तनदा माता आहेत, ह्या सगळ्यांना आपण मोफत तपासण्या करणार आहोत। ह्या 20 अशा तपासण्या आहेत ज्या इथे मोफत होणार आहेत। त्यावर आपण उपचारही देणार आहोत आणि त्यात आपण काही स्पेशलिस्ट लोक बोलवले आहेत, डॉक्टर बोलवले आहेत, ते पण इथं आपल्याला कन्सल्टेशन करणार आहेत। आणि सांगायचं असं तर आपला समाज एक पुरुष प्रधान देश आहे, तर कुठेतरी तो स्त्री आणि पुरुषाचा भेदभाव असतोच। तर कुठेतरी सरकारने जो महिलाचं आरोग्य आहे त्याच्यावर जास्त भर देऊन हा भेदभाव मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मी सगळ्यांना हेच सांगेल की सगळ्या महिलांना की जेवढा होईल त्याचा एवढा लाभ घ्यावा। आणि म्हणजे टायमिंग काय ठेवलेलं आहे सेंट्रल हॉस्पिटल मध्ये? टायमिंग काय ठेवलेलं आहे महिलांसाठी? 9 to 5 PM। आजच्या दिवशी तसं तर 24 तास आहे। बरेच लोक चांगले आले। मॅडम, जो टायमिंग तुम्ही काय सांगाल, टायमिंग कुठपर्यंत ठेवलाय, कसा ठेवलाय महिलांसाठी? हा जो कार्यक्रम आहे आपण 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबवणार आहोत। आणि हा टायमिंग जे आहे ते आपण 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत ठेवलेला आहे।